नमस्कार मित्रांनो, मी श्याम बैकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या मी आलो आहे लातूरला आणि लातूरला पाहू शकता कशा स्वरूपात या ठिकाणी शेती केली जाते. संपूर्ण शेतीचे मळेच आहेत आणि आम्ही आलो आहे म्हणजे एक खास लग्न आहे आमचं. आमच्या मित्राच्याच मुलींचं लग्न आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मी त्या लग्नपत्रिका प्रिंटिंग करून माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांच्या साक्षीला ठेवलं होतं. तर ते लग्न अटेंड करण्यासाठी आम्ही काल रात्रीपासून आज सकाळी लातूरला आलेलो आहोत. हे पाहू शकता आमचे मित्र अविनाश थोरे, आमचे गडू मामा ज्यांच्या मुलीचं लग्न आहे. ते मामा तर ते मामा पेप्सी पित आहेत, थंडा पित आहेत, जरा गरम झाले, खूप गरमी आहे. तर आज हळदीचा थोडासा कार्यक्रम असणार आहे. शक्य तितकं दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला. आणि ह्या ठिकाणी कशा स्वरूपात लग्नाची पद्धत आहे यांच्याकडे, म्हणजे लातूरकरांची कशा स्वरूपात लग्न त्यांच्याकडे केलं जातं. जसं आमच्या कोकणामध्ये काही वेगळ्या परंपरा आहेत, पण ह्या लातूरकरांची कशी पद्धत आहे ती मीही पहिल्यांदाच अनुभवणार आहे आणि आपल्यालासुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण पाहत असताना कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया कळवा की कशा स्वरूपात ह्या ठिकाणचं हे पंढरपूर गाव आहे. देवणी तालुक्यामध्ये, देवणी तालुका, जिल्हा लातूर आणि मुक्काम पोस्ट पंढरपूर बू असं या गावाचं नाव आहे. आणि एक सुंदर असं गाव आहे. माझ्या पाठी तुम्ही पाहताय पूर्ण शेती या ठिकाणी पहा, संपूर्ण अशी शेती, पूर्ण मळेच्या मळे या ठिकाणी पहा, संपूर्ण काळी माती. तर आता थोडीफार मागे सुरुवात झालेली आहे. वाजंत्र्यांचा गलबलाट सुरू झालेला आहे आणि आम्ही थोडंसं रस्त्याला असं फेरफटका मारण्यासाठी आलो आहे. एक सुंदर असं मंदिर बघायला मिळालं आम्हाला आणि ते खूप सुंदर अशा स्वरूपात बनवण्यात आलेलं आहे. तर ते मंदिर मी थोडंसं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. किती सुंदर असं ते मंदिर आहे. अजूनपर्यंत तिथे गेलो नाही, पण रस्त्यातून येताना मला ते मंदिर दिसलं आणि मला खूप आवडलं ते मंदिर. पण कुठल्या देवाचं आहे किंवा त्या ठिकाणी कुठली देवाची स्थापना आहे, कुठलं देवाचं मंदिर आहे ते काही मला माहीत नाही. पण आता मी गेल्यानंतर पाहणार आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सुंदर ह्या ठिकाणी शेतकरी आहेत, बसलेत. हे कसला मळा केलाय तुम्ही? हा हे मूग आहे का? हां, तर आम्ही मुंबईतून आलो आहे लग्नासाठी. होय, तर हे बघितलं तर म्हटलं दाखवूया जरा लोकांना. पण होय, नाही माहीत म्हणून तर म्हटलं जाऊन बघूया. हे मूग आहेत ना? हे बघा. हां, कसं नाव आपलं? सतीश दादा पुरे आपला संपूर्ण मळा आहे ना हा? अच्छा, ही तुमची म्हस का? अच्छा, घर कुठे आहे तुमचं ना? अच्छा, म्हणजे हे सगळं संपूर्ण शेती. हे कसलं झाड आहे बा? गाजरा. अच्छा, ते शोपीसला उभं करतात ते का? अच्छा, असंच जगलंय का तो? बरं. आणि हे काय? मूग आहे. मूग हे मूग आहे. हा, हे मूग. ओके, हो, मुगाची डाळ आणि मुगाची भाजी बनवून खात होते ना? पहा केवढा मोठा. किती मेहनत करत असाल ना तुम्ही? खूप मेहनत आहे. बरं वाटलं जरा ह्या गावाला येऊन, तुमच्या गावाला येऊन खूप मस्त वाटलं. तुम्हाला माहिती नाही, प्रॉपर तुम्ही मुंबईचीच का? प्रॉपर मुंबईत आम्ही राहतो. काय करतो? काय आम्ही नोकरी करतो मुंबईत. तिथे इकडे ह्या लग्न आलं आहे, आमच्या एक नात्यातमध्ये लग्न आहे इथे. हे पंढरपूर आहे ना, इथे लग्न आहे. तर त्या लग्नासाठी आम्ही आलो. मधुकरच्या मुलाचं. बरं, तेच काय? होय, त्यांचेच आलो आहे.
तर म्हटलं एक फेरफटका मारू, इथे एक मंदिर दिसलं मला, ते मंदिर पण पाहू. ते पांडुरंगाचं मंदिर आहे. पांडुरंगाचं मंदिर आहे का? तर हा पंढरपूर गाव म्हणून गाव पंढरपूर का? म्हणून पंढरपूर पडले. अच्छा, हे जे हे मंदिर आहे पांडुरंगाचं मंदिर आहे म्हणून या गावाला नाव पडलंय पंढरपूर. किती सुंदर आहे, म्हणजे ते पंढरपूर चंद्रभागे तिरी आणि हे पंढरपूर लातूरमध्ये. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही खूप योजनाबद्ध ते गावाचं निर्मिती पण केलेली आहे नाही का? अतिशय. हे पांडुरंगाचं मंदिर ह्या गावामध्ये आहे म्हणून ह्या गावाला नाव. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या पंढरपूर गावाचं या ठिकाणी हे श्री क्षेत्र घाणगापूर श्री दत्त मंदिर या ठिकाणी आहे. तर खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे. आपण पाहूया आणि दत्तात्रयांचं दर्शन घेऊया. गुरु साक्षात परब्रह्म मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही दर्शन घ्या. दत्तात्रयाचं एकदम हसरं निजरूप आहे पहा. मन प्रसन्न झालं. श्री दत्तगुरु महाराज की जय. गाण्याची तयारी चालू आहे. सुंदर असा मंडप. हे पहा, लांडगे परिवारातर्फे आपले सहर्ष स्वागत. एक सुंदर अशी संकल्पना. सुस्वागतम. लांडगे परिवारातर्फे आपले सहर्ष स्वागत. आणि हे नवरदेवांचं घर. तर या ठिकाणी काय चाललंय ते आपण बघूया. म्हणा एखादं गाणं म्हणा. बोला बोला बोला, मी तुमचं शूटिंग करतो. एक गाणं होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. बोला बोला.
गाड्या मागे बाई गाड्या मदली गाडी रुकवा मदली गाडी रुकवा मदली गाडी रुकवा वराणीला थोडा भरा मधली गाडी रुकवा वराणीला थोडा भरा नंद मललीला माझ्या वराणीला थोडा भरा नाही का हा आमच्या कोकणामध्ये पण वापरतात म्हणजे कसं चून दळायला तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही मला पण चून दळणे हा तर आता तुम्ही काय हळद हे करताय का हा तर आमच्याकडे पण असं करतात पण हळद आम्ही याच्यावरती दळत नाही दळतोय अच्छा तर ठीक आहे आता आपण ते शूट करूया तुम्ही सुरुवात करा आदर देईना कोणी माया नाही बाप नाही आदर देईना कोणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी देवाच्या गावामध्ये दानवाडीला कोणी देवाच्या गावामध्ये दानवाडीला कोणी 14 वर्षाच्या बाळानं घेतला समाधी 14 वर्षाच्या बाळानं घेतला समाधी 14 वर्षाच्या बाळानं घेतला समाधी नमस्कार हे आता आपण पाहू शकता या ठिकाणी सगळे यजमान मंडळी बसले म्हणजे यजमान मंडळी बसलेली आहे आणि जवळपास तयारी झालेलीच आहे आपली सर्व थोडक्यात मंडपाचं काय कार्य होतं ते थोडं आता चालू आहे म्हणजे होऊन जाईल एक 15-20 मिनिटात म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला आपण मोकळे तर हे आहेत आपले खास लातूरकर की ज्याने आम्हाला आमंत्रित केलं आहे हां आपलं नाव सांगा तुकाराम सूर्यवंशी आणि आपलं नाव प्रदीप कांबळे सर आपलं नाव आणि हे आमचे मित्र अविनाश तोरे आणि हे यजमानी आम्ही या ठिकाणी सर्व एकत्र बसलेलो आहोत एक खेळीमेळीचं वातावरण आहे आणि थोड्याच वेळात काय हळदीचा कार्यक्रम आहे ना थोड्या वेळात आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर ते आपण पाहू शकता या ठिकाणी आजी आलेले आहेत आजी आपलं नाव सांगा नवरदेवाचे मामा आणि मामी बरं नवरदेवाचे मामा आणि मामी या ठिकाणी आलेले आहेत तर मामी आपलं नाव काय शशिकला बाईंग आणि मामा आपलं नाव दत्तुराम रणदिवे बर हे मामा दोघेही या ठिकाणी आलेले आहेत मामा या आम्ही खूप लांबून आलो माहिती आहे ना माहिती आहे. मुंबई तर तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं या ठिकाणचं एकंदरीत वातावरण आणि या ठिकाणची खेळीमेळीची माणसं ही खूप आमच्या मनाला भावली प्रेमळ माणसं आल्याबरोबर आमची व्यवस्था आंघोळीपासून सर्व गोष्टीची व्यवस्था करायलाच पाहिजे ना. आम्ही- नाही म्हणजे आम्हाला वाटलंच नाही की आम्ही कुठल्या परक्या गावी गेलो तसं नाही. आता आमच्याशिवाय दुसरं कोणी आहे काही नाही हे महत्वाचं आहे. आम्ही कर- माणूस माणसाला माणूस किती ना म्हणजे हे आम्ही बघितलं या ठिकाणी आम्ही सेवा करायला पाहिजे ना आता हे लग्न माझ्या भाच्याचं भाच्याचं. हा. तर खूप मनाचे शब्द बोललेले आहेत मामा आणि मामा हे आपलं युट्यूब चॅनलवरती असणार आहे तुम्ही दिसणार आहे हां? तर मामांसाठी पण तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हां
त्याच्यानंतर आपण येऊन लग्न लागणार. बरं बरं, ही परंपरा आपली आहे. ही परंपरा आता YouTube वरती असणार आहे. हा, म्हणून मी तुमचं बोललो. हा, YouTube वरती मी चॅनलला हे सगळं व्हिडिओ टाकतो. तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. आणि भाऊ कृष्णा भाऊ, तुमचं सगळं लग्न पत्रिकेपासून हे सगळं शूटिंग चालू आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बघा कसा व्हिडिओ झालेत ते. हा, नवरदेव आतमध्ये गेलेत. म्हणजे ही परंपरा आहे का? हा, परंपरा ह्या ठिकाणी आपले कुठलंही विघ्न असेल, हा, शुभ लग्न असेल, तर आपण पहिले ह्या ठिकाणी मंदिरात येऊन दर्शन घेतो नाही का? सुंदर आहे, म्हणजे चांगली संकल्पना आहे. आणि इथून आपण दर्ग्यात जाणार का? बरं. हे ह्या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी बजरंगबलींचं मंदिर आहे आणि बाजूला दर्गा आहे. हे प्रदक्षिणा, ताई प्रदक्षिणा घालतायत. हां, बोल बजरंगबली की शकता की दर्गा आहे. ह्या दर्ग्याचं नाव काय वगैरे आहे का? काय नाव? भूषण बादशाह महाराज. भूषण बादशाह महाराजांचा हुसेन बादशाह महाराजांचं हे दर्गा आहे. तर ह्या ठिकाणी नवरदेवाने ह्या ठिकाणी आणलं जातं आणि एक प्रदक्षिणा घातली जाते. हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानावं लागेल नाही? हां, या गावामध्ये आजमावायला मिळालं की प्रथमच नवरदेव अशा स्वरूपात दर्ग्याचं दर्शन, बजरंगबलीचं दर्शन आणि त्याच्यानंतर दर्ग्यामध्ये येऊन दर्शन घेतलं जातं. ही एक नवीन संकल्पना आपल्याला आजमायला मिळाली. कृपया चॅनलला व्हिडिओ पाहत असताना आपण सहकार्य करा आणि व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी प्रसाद मिळालेला आहे. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमां चिंतामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोरांजन संस्थितो मा गणपती पूर्याक्षरामंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याति गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता पूर्या सदा मंगलम लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा धन्वंतरी चंद्रमा गावो कामदुधा सुरेश्वरा रंभा देवांगना आश्वासप्तमुखो हरिधनु शंको मृतो चाबुले
रत्नाहीन चतुर्दश प्रतिदिना सूर्यात् सदा मङ्गलम् शुभम्. फिरताना फेरे साथ घर का पतीचा हात फिरताना फेरे साथ घर का पतीचा हात थोडा दिसून थोडा दिसून प्रीतीसाठी वराडात प्रेमीसाठी मंगल कार्याची सुधी ज्याच्या त्याच्या हे होती मंगल कार्याची सुधी ज्याच्या त्याच्या हे होती सर्वांच्या नजरी पाहून सर्वांच्या नजरी
खोंब द्या म्हणा मान हंड्यामध्ये खोंब आहेत हंड्यातले खोंब द्या म्हणा हे नाही हळदीचे खोंब म्हणा संगीताचा नारद सासरला ग तिला आठवण येणार आईची ग संगीताला आठवण येणार आईची ग संगीताला आठवण येणार आईची ग संगीताला आठवण येणार आईची ग संगीता जाणार सासरला ग संगीता जाणार ग बांगडी शिनाई कोंबडी आई त्याला दिले गी माना मोठी करा एक बांगडी शिनाई कोंबडी आई त्याला दिले गी माना मोठी करा एक बांगडी शिनाई कोंबडी आई त्याला दिले गी माना मोठी करा एक बांगडी शिनाई कोंबडी आई त्याला दिले गी माना मोठी करा मोठी घरशे पोकळवासी आई त्याला दिले गी माना मोठी करा मोठे घरशे पोकळवासी आई त्याला दिले गी माना मोठी करा मोठे घरशे पोकळवासी आई त्याला दिले गी माना मोठी करा मोठे घरशे पोकळवासी आई त्याला दिले गी माना मोठी करा सकाळचे 8 वाजले आई एकलीच गे मी बाई घरा सकाळचे 8 वाजले आई एकलीच गे मी बाई घरा एक बाशी गाई ते आई तुझीच ही माना याद पडते एक बाशी गाई ते आई तुझीच ही माना याद पडते एक बांगडी शिनाई कोंबडी आई त्याला दिलं गी माना मोठे घरा एक बांगडी शिनाई कोंबडी आई त्याला दिलं गी माना मोठे घरा मोठे घरचे पोकळवासी आई त्याला दिलं गी माना मोठे घरा मोठे घरचे पोकळवासी आई त्याला दिलं गी माना मोठे घरा दुपारच्या 12 वाजला आई एकलीच गे मी बैठामध्ये दुपारच्या 12 वाजला आई एकलीच गे मी बैठामध्ये एक बांधा वाळी ती आई तुझीच ही माना याद पडते एक बांधा वाळी ती आई तुझीच ही माना याद पडते एक बांगडी शिनाई कोंबडी आई त्याला दिलं गी माना मोठे घरा एक बांगडी शिनाई कोंबडी आई त्याला दिलं गी माना मोठे घरा सुस्वागतम 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 मी श्याम बैकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या आम्ही आहोत लातूरमध्ये देवळी तालुक्यामध्ये आणि पंढरपूर हे गाव आणि या ठिकाणी लांडगे परिवार आणि मनवाल परिवारातर्फे हा जो काही विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी आम्ही मुंबईतून आलो होतो आणि मुंबईतून आल्यानंतर लांडगे परिवाराने आमची अतोनात अशी खूप मनोभावी जी सेवा करायची ती केली त्याच्याबद्दल हे 2 शब्द मला बोलायचे होते ते मी आपल्या सर्वांच्या साक्षीने बोललेलो आहे आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला या ठिकाणी येऊन कुठल्याही गोष्टीची उणीव आम्हाला जाणवली नाही अगदी पाण्यापासून आंघोळीच्या व्यवस्थेपासून सर्व अगदी मनोभावे तुम्ही आमची सेवा केल्यात
आम्हाला आमचं मन प्रसन्न झालेलं आहे आणि अशीच सेवा तुम्ही कराल की आमच्याकडे या, आम्ही आमच्या पद्धतीने करण्याचा तुमचा प्रयत्न। या ठिकाणी मला 2 शब्द बोलायची संधी आहे, त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ, ठिकाणचे समस्त नागरिक यांचे मी आभार मानतो। आपली सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।